जे लोक देवाला मानत नाहीत हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे। एकदा काय झाले, थॉमस अल्वा एडिसन ज्यांनी इलेक्ट्रिक बल्बचा शोध लावला ते प्रवासात होते आणि प्रवासात असताना ते धार्मिक पुस्तक वाचत होते ज्याच्यात देवाची माहिती किंवा देवाबद्दल लिहिलेलं होतं आणि ही गोष्ट एक प्रोफेसर नोटीस करत होते आणि ते प्रोफेसर त्यांना आवर्जून बोलले की तुम्ही देवाधर्माचे पुस्तकं वाचतात पण देव हा अस्तित्वात नाही आणि देवाबद्दल वाचण्याचं काही कारणही नाही। तेव्हा एडिसन यांनी आपल्या जवळचे पुस्तक हे शांतपणे बॅगेत ठेवले आणि प्रवास पूर्ण झाल्यावर जेव्हा एडिसन बसमधून उतरू लागले तेव्हा त्यांनी स्वतःचं एक कार्ड त्या प्राध्यापकाच्या हातात ठेवलं आणि बसमधून उतरून गेले। आणि त्याच्यानंतर जेव्हा त्या प्रोफेसरांनी ते कार्ड बघितलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा एवढा मोठा एडिसन नावाचा महान सायंटिस्ट माझ्या बाजूला बसलेला होता आणि मला त्याची कल्पना पण आली नाही। तर त्याला त्या गोष्टीबद्दल गिल्ट फील झालं। त्याला वाटलं की आपण एडिसनला भेटून या गोष्टीबद्दल क्षमा मागितली पाहिजे। म्हणून त्यांनी त्या कार्डवरून त्यांचा पत्ता काढला आणि त्या पत्त्यावर ते भेटायला गेले आणि तो पत्ता होता थॉमस अल्वा एडिसन यांच्या लॅबोरेटरीचा। आणि तो प्रोफेसर त्या लॅबोरेटरीत गेल्यानंतर थक्क झाला की एवढी मोठी लॅबोरेटरी तुम्ही ओपन केली, त्याच्याबद्दल तो अभिनंदन करू लागला की तुम्ही एवढी छान लॅबोरेटरी तयार केली, या गोष्टीबद्दल तुमचे खूप अभिनंदन आणि मी इथं आलेलो आहे कारण मी त्यावेळेला तुम्हाला ओळखू शकलो नाही म्हणून मी तुमच्या विचारांना विरोध केला। पण त्याच्यावर थॉमस अल्वा एडिसन शांतपणे स्मितपणे हास्य केले आणि त्यांना बोलले ही लॅबोरेटरी मी नाही तयार केली, ही त्याची तयार झालेली आहे, याच्यात माझं काहीच योगदान नाही, हे सगळं आपोआप घडलेलं आहे। त्याच्यावर तो प्रोफेसर त्यांना बोलला की ही गोष्ट कसं काय आपोआप घडू शकते, एवढी मोठी लायब्ररी आपोआप थोडी तयार होऊ शकते, तिच्यासाठी तुम्ही काहीतरी योगदान दिलेलं असेल, त्याच्याशिवाय ही लायब्ररी तयारच होऊ शकत नाही। त्याच्यावर परत थॉमस अल्वा एडिसन बोलले की अगदी बरोबर, एवढीशी लॅबोरेटरी आपोआप उभी राहू शकत नाही, तिच्यात कोणाचं तरी योगदान असावं लागतं। मग एवढं मोठं विश्व तयार झालं, ते कसं काय बोलतात की ते आपोआप तयार झालं असेल, त्याच्यात कोणाचं योगदान नसेल? आणि त्या एवढ्या मोठ्या विश्व तयार करण्यासाठी ज्या एनर्जीचं योगदान असेल त्या एनर्जीलाच आपण देव मानतो। तर या गोष्टीचं तात्पर्य असं की देव हा अस्तित्वात आहे पण जाणून बुजून कोणाला तरी त्याला मान्य करायचं नाही आहे। जसं थॉमस अल्वा एडिसन यांनी स्वतःच्या प्रयोगशाळेवरून उदाहरण दिलं की जर एवढीशी प्रयोगशाळा कोणीतरी तयार केलेली असू शकते, ती आपोआप तयार होत नाही, तर एवढं मोठं ब्रह्मांड कसं काय आपोआप तयार होईल? त्याच्यासाठी कोणत्या तरी एनर्जीचं योगदान आहे आणि त्या एनर्जीलाच आपण देव मानतो। धन्यवाद।